अहिल्यानगर महापालिकेचा इशारा, रस्त्यातील धार्मिक अतिक्रमणे 7 दिवसात हटवा, अन्यथा थेट कारवाई। मंदिर, दर्गा, चर्च, गुरुद्वारा, मजार, कबर रस्त्यातील धार्मिक अतिक्रमणांवर महापालिकेची नोटीस। अहिल्यानगर महापालिकेने शहरातील नागरिक, धर्मादाय संस्था, मंदिर, ट्रस्ट आणि सर्व धार्मिक संस्थांना एक महत्त्वाची सार्वजनिक नोटीस जारी केली आहे। या नोटीसमध्ये म्हटलं आहे की शहरातील काही प्रमुख रस्ते आणि पथपथांवर मंदिर, गुरुद्वारा, चर्च, दर्गा, मजार, कबर तसेच इतर धार्मिक बांधकामे उभारण्यात आली आहेत। त्यामुळे नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे। महापालिकेने स्पष्ट केले की शहराची वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन अशा रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येणार आहे। ही स्थळे हटविणे, निष्कासित करणे किंवा आवश्यक असल्यास दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे। त्यासाठी संबंधित संस्था, ट्रस्ट किंवा जबाबदार व्यक्तींना नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। या कालावधीत संबंधितांनी स्वतःहूनही धार्मिक स्थळे हटवावीत किंवा स्थलांतरित करावी असे आवाहन करण्यात आले आहे। जर 7 दिवसाच्या आत ही कारवाई झाली नाही तर संबंधित धार्मिक स्थळे बेकायदेशीर आणि अतिक्रमित असल्याचे गृहीत धरून महापालिकेकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे। या सार्वजनिक नोटीसमुळे आता शहरातील रस्त्यांवरील धार्मिक अतिक्रमणांबाबत महापालिका कोणती भूमिका घेते आणि संबंधित संस्था काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी राणी कासलीवाल, डिजिटल अहिल्यानगर।